नमो बुद्धाय, जय भीम. तर आज आपण कथा पाहूया अंगुलीमाल आणि बुद्धांची भेट. तर अंगुलीमाल हिंसेतून शांततेकडे कसा गेला, अंगुलीमालाचा जन्म आणि प्रारंभ कसा झाला हे आपण या कथेतून पाहूया. ही कथा आहे अंगुलीमाल आणि बुद्धांची भेट, जी आपल्याला शिकवते की एखादा माणूस कितीही चुकलेला असो, पण जर त्याने अंतःकरणाने पश्चाताप केला तर त्याचे जीवन बदलू शकते. तर अंगुलीमालाचा जन्म कसा झाला, सुरुवात पाहूया आपण. एकेकाळी श्रावस्ती राज्यात एक ब्राह्मण घरात एक मुलगा जन्माला आला. त्याचे नाव ठेवले गेले अहिंसक. होय, नावातच अहिंसा होतं, पण नियतीने त्याचा मार्ग वेगळाच ठरवला होता. तो लहानपणापासूनच बुद्धिमान, शूर आणि शास्त्रात प्रवीण होता. तो तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेत होता आणि सर्वांना मागे टाकत होता. पण त्यांच्या सहाध्यायांना त्यांचा हेवा वाटू लागला. त्यांनी गुरुकडे त्याच्याबद्दल खोटं सांगायला सुरुवात केली की अहिंसक अहंकारी आहे आणि तो गुरूंना कमी समजतो. गुरूंनी त्या अफवा ऐकल्या आणि मनात राग धरला. एका दिवशी त्यांनी त्याला म्हणाले, जर तू माझ्या शिक्षणाचा खरा पात्र शिष्य असशील तर मला एक भेट दे. 1000 माणसाची बोटं, अंगठे. अहिंसक हादरला, पण गुरूंचा आदेश तो मोडू शकत नव्हता आणि त्याच्या जीवनाचा काळोखा अध्याय इथूनच सुरू झाला. अंगुलीमालाचा जन्म. तो जंगलात जाऊन लोकांवर हल्ला करू लागला. प्रत्येक माणसाचे अंगठे कापून तो आपल्या माळेत ओवू लागला. हळूहळू त्याची माळ 1000 बोटांची झाली आणि तो प्रसिद्ध झाला अंगुलीमाल, म्हणजे बोटांची माळ घालणारा. संपूर्ण प्रदेशात भय पसरलं. कोणीही त्या मार्गाने जात नसे. राजाला सुद्धा त्याला पकडायची हिंमत नव्हती. मग बुद्धांचे आगमन झाले. एका दिवशी भगवान बुद्ध त्या परिसरात आले. लोकांनी सांगितले, भगवंत, तिकडे जाऊ नका, अंगुलीमाल आहे तिकडे. पण बुद्ध शांतपणे म्हणाले, जो स्वतः हिंसेपासून दूर आहे त्याला हिंसा स्पर्श करू शकत नाही. बुद्ध त्या जंगलातून निघाले. अंगुलीमालने लांबून त्यांना पाहिले. तो विचार करू लागला, हा कोण आहे, इतक्या शांतपणे कसा चाललाय, भीती नाही, घाई नाही. त्याने बुद्धांना पकडण्यासाठी धाव घेतली. पण जसे तो धावू लागला, बुद्ध मात्र स्थिर राहूनही पुढे जात राहिले. तो कितीही धावला तरी बुद्ध जणू पुढेच राहिले. अंगुलीमाल ओरडला, थांब साधू, थांब. बुद्ध म्हणाले, मी थांबलो आहे अंगुलीमाल, पण तू कधी थांबणार? तू हिंसेच्या मार्गावर आहेस, थांब तू. या एका वाक्याने त्याचे मन हादरले. त्याने विचारले, तुम्ही कोण? बुद्ध शांतपणे म्हणाले, मी तो आहे जो सर्व जीवावर दया करतो. मी बुद्ध आहे. अंगुलीमालात परिवर्तन कसे घडले? त्या क्षणी अंगुलीमालचे मन वितळले. त्याला जाणवलं की त्याने आयुष्यभर काय केलं. त्याने बुद्धांच्या पायाशी हात जोडले आणि म्हणाला, मला माफ करा भगवंत, मी किती पाप केला आहे. बुद्धांनी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं. पश्चाताप करणारा माणूस पवित्र होता. अंगुलीमाल, जर तू खरं मनानं बदलला तर तू या जगासाठी आदर्श होऊ शकतोस. त्याने शस्त्र टाकलं, वस्त्र फाडलं आणि बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले. त्याला शांततेचा मार्ग सापडला आणि जगाने पहिल्यांदा हिंसेतून मानवतेकडे वळणारा माणूस पाहिला. समाजाचा रोष आणि क्षमा. जेव्हा लोकांना कळलं की अंगुलीमाल बुद्धांचा भिक्षू झाला आहे, तेव्हा ते रागावले. काही लोक त्याच्यावर दगड फेकू लागले, त्याला जखमी केले. पण तो म्हणत राहिला, ही माझ्या कर्माची फळं आहेत, मी ती शांतपणे स्वीकारतो. बुद्धांनी त्याचं मस्तक हातात घेतलं आणि म्हणाले, पाहिलंस अंगुलीमाल, तू आता खरा योद्धा झाला आहेस. जो स्वतःवर विजय मिळवतो तोच जगातला सर्वात मोठा विजेता असतो. तर शेवटचा संदेश. त्यांच्या अंतकाळी अंगुलीमालाने ध्यानात बुद्धांना आठवलं आणि म्हणाला, मी हिंसेचा मार्ग सोडला, पण मला शांततेचा सागर मिळाला. त्याने शेवटचे शब्द उच्चारले,
दया हीच खरी शक्ती आहे आणि तो ध्यानात विलीन झाला. या कथेतून शिकण्यासारखं खूप आहे. एखाद्याने कितीही चुका केल्या असल्या तरी बदल शक्य आहे. प्रेम आणि क्षमा ह्यांनी सर्वात हिंसक माणूसही बदलू शकतो. स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच खरा योद्धा आहे. अहिंसा आणि दया हे जीवनाचे खरे अलंकार आहेत. तर आपण पाहिले अंगुलीमालाचा जन्म आणि अंगुलीमालाचा शेवटचा संदेश काय होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.